संबंध नाही आम्हाला कसं बेल्ट घेतली तर ऐतिहासिक पवित्र नाशिक भूमीमध्ये उद्धव ठाकरे आलेले आहेत। सहकुटुंब काळाराम मंदिरात जाऊन त्यांनी दर्शन घेतलं आणि या सगळ्यानंतर आता सगळ्या पूजा अर्चा त्यांच्याकडून केल्या जातात। मंत्रोपठण सध्या ब्राह्मणांकडून केले जाताना आपण पाहतोय। काळाराम मंदिर हे नाशिक येथील पंचवटीतलं एक काळ्या पाषाणात दगडात बांधलेलं सुप्रसिद्ध असं मंदिर आहे आणि गोपीबाई पेशवे यांच्या आदेशानुसार या मंदिराची निर्मिती झाली होती। त्यामुळे या मंदिराला विशेष असं महत्त्व आहे। ज्यावेळेला 12 जानेवारीला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिकमध्ये आले होते, त्यांनी देखील काळाराम मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतलं होतं। गोदातीरीवर महाआरती देखील केली होती आणि त्याचनुसार आपण बघतो आज उद्धव ठाकरेंचा देखील हा नियोजित दौरा आहे। त्यांचा 2 दिवसाचा नाशिकचा दौरा आहे। एक अधिवेशन होणार आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं आणि त्या अधिवेशनासाठी ते आलेले आहेत। यावेळेला त्यांच्यासोबत मोठ्या संख्येनं उद्धव ठाकरे गटाचे नेते देखील सहभागी झालेले पाहायला मिळतात। काळाराम मंदिरामध्ये येऊन त्यांनी दर्शन घेतल्यानंतर आता पूजा विधी केले जात आहेत। तर या पूजेचं महत्त्व उद्धव ठाकरे यांना ब्राह्मण सांगताना पाहायला मिळतात।
सध्या काळाराम मंदिरामध्ये उद्धव ठाकरे आहेत आणि तिथे श्रीरामांचं दर्शन घेतल्यानंतर आता पूजेला सुरुवात झालेली आहे। 2 दिवसांचा उद्धव ठाकरेंचा नाशिक दौरा, या दौऱ्यादरम्यान ते आज काळाराम मंदिरामध्ये सर्वात आपल्या सगळ्या सहकुटुंब आले, त्यांनी दर्शन घेतलं आणि त्यानंतर ते गोदातीरी देखील जाणार आहेत। तिथे देखील त्यांच्या हस्ते महाआरती पार पडणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील 22 तारखेला आजच्या दिवशी म्हणजे श्रीरामाचं एका बाजूला प्राणप्रतिष्ठा झालेली आहे, त्याच्या आधी 12 तारखेला याच काळाराम मंदिरात ते येऊन गेले होते। तिथेच आज उद्धव ठाकरे देखील दाखल झालेले आहेत, त्यांनी देखील पूजा अर्चा केलेली आहे। त्यांच्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सगळेच नेते सहभागी उपस्थित असलेले पाहायला मिळतात। 2 दिवस उद्धव ठाकरे नाशिकमध्ये असतील। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा एक अधिवेशन नाशिकमध्ये पार पडणार आहे आणि त्या अधिवेशनासाठी ते आलेले आहेत आणि हा पूर्वनियोजित त्यांचा दौरा होता, त्यामुळेच ते अयोध्येत देखील गेले नाहीत। अयोध्येच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं त्यांना देखील निमंत्रण मिळालं होतं, मात्र पूर्वनियोजित कार्यक्रम असल्यामुळे ते आज नाशिकमध्ये आलेले आहेत आणि इथे येऊन त्यांनी काळाराम मंदिरामध्ये श्रीरामाचं दर्शन घेतलेलं आहे आणि आता त्यांच्याकडून एक पूजाविधी देखील केली जाते। नाशिकमध्ये उद्धव ठाकरे यांचं जंगी असं स्वागत झालेलं आहे। मोठ्या संख्येनं कार्यकर्ते देखील उपस्थित आहेत। संपूर्ण राज्यभरातून कार्यकर्ते नाशिकमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आलेले आहेत, कारण 2 दिवसांचं अधिवेशन असणार आहे। या अधिवेशनासाठी हे सगळे कार्यकर्ते आलेले आहेत आणि त्याच वेळेला उद्धव ठाकरे हे नाशिकमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांचं जंगी असं स्वागत करण्यात आलं। उद्धव ठाकरेंनी ज्या वेळेला ते मंदिर परिसरात आले तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला, अभिवादन केल्यानंतर ते आता मंदिरामध्ये आले। मंदिरात येऊन त्यांनी भगवान श्रीरामांचं दर्शन घेतलेलं आहे आणि त्यानंतर एक पूजा त्यांच्याकडून सध्या केली जाते। सहकुटुंब उपस्थित आहेत ते काळाराम मंदिरामध्ये। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सगळेच नेते आपल्याला उपस्थित असलेले पाहायला मिळतात। विनायक राऊत, संजय राऊत, त्याचबरोबर इतर सगळेच नेते, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते या मंदिरामध्ये उपस्थित असलेले पाहायला मिळतात। मंदिराला ऐतिहासिक असं महत्त्व आहे। ऐतिहासिक भूमीमध्ये काळाराम मंदिर हे नाशिकमधल्या पंचवटीत एक काळ्या पाषाणात बांधलेलं सुप्रसिद्ध असं मंदिर आहे आणि गोपिकाबाई पेशवे यांच्या आदेशानुसार पेशव्यांचे सरदार रंगराव ओढेकर यांनी हे मंदिर 1778 ते 1790 मध्ये बांधलं होतं आणि त्यामुळे या मंदिराला विशेष असं महत्त्व आहे, कारण नाशिकमध्ये स्वतः प्रभू श्रीराम यांनी वास्तव्य केलं होतं। त्यामुळे ऐतिहासिक या नाशिक नगरीला विशेष असं महत्त्व आहे आणि आजच्या दिवशी एका बाजूला अयोध्येमध्ये श्रीरामांच्या मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा झालेली आहे श्रीरामांची, तर दुसऱ्या बाजूला आज देशभरामध्ये उत्साह साजरा होतोय। ही दृश्य आपण बघतोय। सध्या नाशिकमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते, सगळे कार्यकर्ते आनंदोत्सव साजरा करताना पाहायला मिळतात, तर दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे स्वतः काळाराम मंदिरामध्ये पूजा अर्चा करताना पाहायला मिळतात। सहकुटुंब त्यांचं या ठिकाणी उपस्थित आहे। त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सगळेच परिवार म्हणजे सगळेच नेते देखील आणि कार्यकर्ते देखील आज नाशिकमध्ये पंचवटीत उपस्थित असलेला पाहायला मिळते। 2 दिवसांचा हा दौरा असणार आहे। या 2 दिवसाच्या दौऱ्यामध्ये विशेष अधिवेशन पार पडणार आहे आणि त्याच अधिवेशनाची सुरुवात होण्याआधी आज उद्धव ठाकरेंकडून ही नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये पूजा अर्चा केली जाते। कॅमेरा पाठी